नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर पुस्तकं दोन प्रकारची असतात. कथा कादंबऱ्यांसारखी पुस्तकं ज्यातून लेखक आपल्याला त्यांच्या कल्पनेच्या जगात नेतात, आणि दुसरी पुस्तकं असतात अभ्यासपूर्ण पद्धतीने एखादा विषय आपल्यापर्यंत पोहोचवणारी. तशाच खूप मेहनतीने लिहिलेल्या एका महाग्रंथाविषयी आज आपण बोलणार आहोत. डॉक्टर देवीदास पोटे यांनी खूप अभ्यासाअंती अहिल्याबाई समजून घेताना या ग्रंथाची निर्मिती केली. अहिल्याबाईंचं मोठेपण, त्यांचं व्यक्तिमत्व आणि बाकीचे विविध पैलू या सगळ्यांवर प्रकाश टाकणारा हा महाग्रंथ आहे. तेव्हा त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या ग्रंथाविषयी. सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. सर, खरं तर हा ग्रंथ जेव्हा माझ्यापर्यंत पोचला, मला चाळायला वाचायला मिळाला, तेव्हा मला म्हणजे तुम्ही जे इतकं मोठं काम केलं आहे ते पाहूनच असं झालं की केवढं मोठं काम तुम्ही करून ठेवलेलं आहे. तर या सगळ्या कामाची, किंवा याला आपण एक प्रोजेक्ट म्हटलं तर या प्रोजेक्टचा कालावधी किती होता आणि किती मोठं हे काम होतं, कशा पद्धतीने झालं ते सगळं? याची सुरुवात झाली 1975 साली. अरे बा. त्यावेळेला पहिल्यांदा मी इंदोरला गेलो होतो. तोपर्यंत अहिल्याबाई म्हणजे धड्यामध्ये 1-1.5 पानामध्ये जेवढी माहिती असते तेवढीच माहिती होती. इंदोरला गेल्यावर एक छोटंसं हिंदी पुस्तक माझ्या वाचनात आलं. अहिल्याबाईंचं छोटंसं चरित्र होतं. ते वाचलं आणि शिवाजी महाराजांचा भरपूर अभ्यास केला होता. हे चरित्र काही वेगळं आहे असं वाटलं. मग मराठीमध्ये कुठले ग्रंथ आहेत, काय साहित्य आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने काही कादंबऱ्या सोडल्या तर मराठीमध्ये पुरेसे लेखन योग्य पद्धतीने झालेलं नव्हतं. मी बराच शोध घेतला आणि शेवटी या निष्कर्षाला आलो की याविषयीचं लेखन आता आपणच करायला पाहिजे. मी सरकारी नोकरीत होतो. बरेच अडचणी वेळेच्या आणि इतर बाबतीतल्या होत्या, परंतु अनेक संदर्भ जमा करत गेलो, अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि खऱ्या अर्थाने माझ्या रिटायरमेंटनंतर या कामाला सुरुवात झाली आणि ती आजपर्यंत हा शोध तसाच पुढे सुरू आहे. त्यानंतर मग छोट्या पुस्तिका तयार केल्या. मध्यंतरी 2015-16ला बाबा भांड हे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष झाले आणि होळकरशाहीचा संपूर्ण इतिहास मी लिहावा, त्या 10 खंडाचं संपादन करावं ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. आणि जवळजवळ 4 वर्षाच्या कालावधीनंतर 2022 आणि 21-22च्या दरम्यान हे 10 खंड साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रसिद्ध झाले. याच दरम्यान आमचे जवळचे अगदी ज्येष्ठ परममित्र माधव जोशी यांचा त्याच दरम्यान परिचय झाला आणि त्यांनी संत साहित्याची काही पुस्तकं केली होती आणि अहिल्याबाईंविषयी आम्ही नेहमी त्यांच्याशी चर्चा होत असत आणि त्या चर्चेतूनच वेद अहिल्याबाईंचा हा ग्रंथ पहिल्यांदा आला आणि त्यानंतर अहिल्याबाई समजून घेताना हा ग्रंथ आता 2024मध्ये प्रसिद्ध झाला. खरं म्हणजे अनेक प्रकाशक असे मोठे ग्रंथ प्रकाशित करत नाहीत. अनेक प्रकारची गणितं असतात, परंतु ज्याला समर्पित असे जे प्रकाशक आहेत त्यापैकी परममित्र हे एक आहेत असं मला निश्चितपणे म्हणावं असं वाटतं. त्या नावातच बघा परममित्र आहे आणि याचंही कुठेतरी अहिल्याबाईंच्या आयुष्याशी, त्यांच्या विचारांशी साम्य आहे. जे प्रत्येकाला आपलंसं करावं हा अहिल्याबाईंचा गुणधर्म होता. आणि या चरित्राने मला इतकं भारावून टाकलं की शिवाजी महाराजांनंतर अतिशय महत्त्वाचं ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणजे अहिल्याबाई. आणि आपण पाहिलं तर शिवाजी महाराजांचाच वारसा त्यांनी पुढे चालवलेला आहे असं आपल्याला दिसतं. आणि मग परममित्र पब्लिकेशन हा ग्रंथ दुर्दैवाने माधवराव जोशी यांच्या निधनानंतर हा प्रकाशित झाला आणि स्वातीताईंनी खूप चांगल्या पद्धतीने याची निर्मिती केलेली आहे. काय होतं की जसं महापुरुषांच्या बाबतीमध्ये होतं तोच प्रकार अहिल्याबाईंच्या बाबतीत झालेला आहे. एका समाजाचा वर्ग आमच्या अहिल्याबाई म्हणतो, शिवाजी महाराजांचंही तेच आहे, आंबेडकरांचंही तेच आहे. आणि हा ठसा कुठेतरी मला पुसून टाकायचा होता, कमी करायचा होता किंवा याला नवी दिशा देण्याचा हा प्रयत्न होता. त्यातून मग शासनाचे 10 खंड झाले. त्या व्यतिरिक्त इतरही जवळजवळ 13-14 पुस्तकं मी संपादन केली, काहींचं लेखन केलं, काही लिहून घेतली,
काही PhD करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन केलं आणि अजून लेखन याच्यामध्ये ही तर सुरुवात आहे. अजून खूप मोठं काम यामध्ये बाकी आहे. तर अहिल्याबाई समजून घेताना ही कल्पना का आली? आपल्या महाराष्ट्रामध्ये इंदूरकडे अहिल्याबाईंना मातोश्री हे नाव आहे. हो. त्यांना देवी म्हणतात. हां. आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रथा आहे की त्या घोड्यावर बसलेल्या आहेत, हातात तलवार आहे. तर मला हे चित्र प्रचंड विसंगत असं वाटतं. अहिल्याबाईंनी घोड्यावर बसून तलवार गाजवून कधीही कुठलं युद्ध जिंकलेलं नाही आहे. उलट आपण त्यांचं चरित्राचा वेध घेतला तर राघोबादादा पेशव्यांनी जेव्हा इंदोरवर आक्रमण केलं त्यावेळेला आपल्या बौद्धिक चतुराईच्या आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर त्यांनी युद्ध न करताही राघोबासारख्या एका पराक्रमी पुरुषाला परतवून लावलं आणि हा त्यांचा नैतिक विजय होता. म्हणजे लढाई युद्ध न करता तलवार न गाजवता सुद्धा युद्ध जिंकता येतं हे अतिशय महत्त्वाचं उदाहरण अहिल्याबाईंनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि युद्धातला पराक्रम म्हणजे शौर्य ही जी कल्पना आहे ना ती अर्धवट आहे. पूर्वीच्या काही लढाया होत्या, राजेशाही होती, त्यावेळेला युद्ध, घोडे किंवा तलवार गाजवणं हे मान्य होतं. परंतु याच्या विपरीत काही व्यक्तिमत्व इतिहासामध्ये आपल्याला दिसतात अहिल्याबाईंसारखे. त्यांना युद्धाची गरजच नव्हती. मुळामध्ये त्या शांततावादी होत्या. मुळामध्ये त्या लोककल्याण हा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा भाग होता. आणि हे सगळे जे गैरसमज किंवा समज आहेत त्याच्या विरुद्ध आपलं मत मांडावं याकरता 3-3.5 वर्ष या ग्रंथाची मी तयारी करत होतो. आणि मग तो प्रकाशित झाला 2024 मध्ये. मला खरं हाच प्रश्न विचारायचा होता की जेव्हा अहिल्याबाई समजून घेताना असं शीर्षक या महाग्रंथाला दिलं गेलं तेव्हा तुमची वाचकांकडनं काय अपेक्षा आहे की आपण काय नक्की समजून घेतलं पाहिजे त्यांच्या बाबतीतलं किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीतलं? हो, अतिशय चांगला प्रश्न आहे. आणि या संपूर्ण याचा जवळजवळ केंद्रबिंदू आहे असं म्हणूया. हो. अहिल्याबाई म्हटलं की एक धार्मिक स्त्री, हातामध्ये पिंड घेतलेली आहे, शिवपिंड घेतलेली आहे. आणि धार्मिकपणाच्या पलीकडे मग त्यांनी विहिरी बांधल्या, बारवा बांधल्या, घाट बांधले. एवढ्या 9-10 ओळी पूर्ण झाल्या की अहिल्याबाईंविषयीचं वर्णन संपून जातं. माझं मत आहे तिथून त्यांचं व्यक्तिमत्व सुरू होतं. नाही सुरू होतं. हो. म्हणजे त्यांनी बांधले ठीक आहे, मंदिरं बांधली, मंदिरांचे जीर्णोद्धार केले, घाट बांधले, विहिरी बांधल्या, कुंड बांधली, रस्ते बांधले, रस्त्याच्या कडेला झाडं लावली, बारवा बांधल्या. पण त्यांनी का केलं असेल हा विचार हा पुढचा विचार आहे. आणि त्या संबंधी खूप विवेचक पद्धतीनं समजून घेणं, बुद्धीच्या मार्गाने समजून घेणं गरजेचं आहे. आपण भावनेच्या अंगाने जातो, अहिल्याबाईंना पटकन देवी करून टाकतो आणि त्या देवीपणाखाली त्यांचे गुण झाकून जातात. आणि हे सगळे महापुरुषांच्या बाबतीत झालेलं आहे. मगाशी मी सांगत होतो की एका खेड्यातल्या पाटलाची मुलगी, छोटंसं खेडेगाव, तिथे शाळा सुद्धा नाहीये, तर त्या मंदिरात ते पंतोजी इतर मुलांबरोबर या मुलीला शिकवतात. ज्या वेळेला मुलींना शिकवण्याची प्रथा नव्हती, म्हणजे सावित्रीबाईंच्या आधी अहिल्याबाईंचा काळ आहे, तर आई वडील परवानगी देतात. पंतोजी तिची हुशारी बघून तिला शिकवतात. रामायण महाभारताचं तिला माहिती आहे, तिला ज्ञानोबा तुकाराम माहिती आहे, तिला भारताची संस्कृती माहिती आहे, तिला मराठी संस्कृती माहिती आहे. यातून अहिल्याबाईंचं जे व्यक्तिमत्व घडत गेलेलं आहे. युगायुगाने ती राजघराण्यात गेली, तिथली राणी झाली. आणि बाजीराव पेशवे आणि मल्हारराव एकदा चोंडीच्या ठिकाणी त्यांचा सैन्याचा तळ जेव्हा पडला होता त्यावेळेला या मुलीची तिथे भेट झाली. शिवमंदिरात ती पूजा करत होती. आणि पूर्वीचे लोक पारखी होते, नजरेमध्ये ते ओळखायचे. मुलगी पाहणं म्हणजे काय याची नजर पूर्वीच्या लोकांना होती. आता मुलगी सुंदर आहे का, गोरी आहे का, उंच आहे का, ते पाहणं नव्हतं. ती मुलगी कितपत चांगलं हे घर चालवू शकेल, संसार करू शकेल, अशा पद्धतीचं पारखी त्या लोकांची नजर होती. आणि त्यातूनच मग बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांनी तिला सून म्हणून निवडलं. पुढे मग त्यांना राणीपद मिळालं. राणीपदात चांगली काम केल्यामुळे मग त्या लोकांची आई झाल्या. आणि आई झाल्यानंतर मग त्या देवी झालेल्या. हे देवी पण सहजासहजी मिळालेलं नाही आहे. काय होतं की आपण पटकन एखाद्याला देवाऱ्यात बसवतो, मग त्यांची आरती सुरू होते, मग अजून काही पूजा सुरू होते.
तर हे आपल्याला अभिप्रेत नाही आहे, त्यांच्या ह्याच्यापासून प्रेरणा मिळणं गरजेचं आहे. मला तर असं वाटतं प्रत्येक घरात अहिल्याबाई का निर्माण होऊ नये. जसं आपण म्हणतो की आपल्या घरात शिवाजी यायला पाहिजे, घराघरात शिवाजी यायला पाहिजे, तसंच प्रत्येक घरात त्या मुलीच्या रूपाने अहिल्याबाई निर्माण व्हायला पाहिजे. तर ही या ग्रंथामागची तर ही या ग्रंथामागे मुख्य होती. आणि आपण जसं म्हटलं की महापुरुषांच्या बाबतीत आपण आजकाल आपला समाज फारच संवेदनशील झाला आहे. लगेच आपल्या भावना दुखावल्या जातात, लगेच आपल्याला एखादी गोष्ट चूक वाटते. तर असा जेव्हा आपण ग्रंथ लिहितो किंवा अशा ग्रंथाची निर्मिती करतो तेव्हा हे सगळे विचार असतात किंवा या सगळ्याचा सामना करणं किती कठीण असतं. नाही, कठीण तर निश्चित असतं. आणि मग काय केलं की मी खूप मोठ्या जमावासमोर जाऊन भाषण वगैरे करण्यापेक्षा छोटे छोटे गट करून त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून मग बरेच समविचारी लोक निर्माण झाले. कारण 9-10 लोकांसमोर बोलणं, त्यांच्याशी प्रश्नोत्तर करणं, त्यांच्याशी विचारविनिमय करणं हे सोपं असतं. तर त्या पद्धतीने अनेक लोकांना माझी बाजू मांडण्यात मी यशस्वी झालो असं मला वाटतं. आणि हल्ली काय होतंय, विचारमंथन होत नाहीये. विचारमंथन न झाल्यामुळे कुठली तरी एक बाजू असते, ती मोबाईलच्या माध्यमातून अर्धी माहिती येते, त्या आधारावर लोक मग वादविवाद करतात. आणि इतका वादविवाद करतात की ज्याने काही अभ्यास केलेला आहे त्यालाच वेड्यात काढतात. म्हणजे हे चुकीची प्रथा या समाज माध्यमामुळे आपल्या समाजामध्ये निर्माण होते. ही फार खेदाची आणि फार अशी संस्कृतीला बाधक अशा प्रकारची गोष्ट आहे. अभ्यासोनी प्रकट व्हावे हे जे काही संतांनी सांगितलेलं आहे त्याच्या विपरीत आपण कुठेतरी चाललो आहे असं दिसते रे. म्हणजे जो काही विचारांचा किंवा अभ्यासाचा वारसा आहे तो हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आणि मग सगळ्या प्रकारचे हे जे काही मध्ये येणारे अडथळे, हे सगळे मनातले विचार बाजूला ठेवून म्हटलं हे काम आपल्याला करायचं आहे, हे आपण मांडलं पाहिजे. कुणीतरी हे मांडलं पाहिजे. मग कुणीतरी का, मीच का नाही आहे. टिप्पणी होऊ द्या, टिप्पणी होऊ द्या जरा. तर टीकेला न घाबरता किंवा विरोधी विचारांना न घाबरता जे काही आपल्याला सत्य वाटतं आणि जे आहे ते मांडणं हे साहित्यिकाचं किंवा संशोधकाचं किंवा इतिहासकाराचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. पोटे सर, खरं तर एवढा मोठा ग्रंथ आता निर्माण झालेला आहे, वाचकांनी तो जास्तीत जास्त वाचलाच पाहिजे. आणि तुम्ही जसं नाव दिलंय की समजून घेताना, तर तो समजून घेता आला पाहिजे वाचकांना. पण मी उत्सुकता म्हणून फक्त हा प्रश्न विचारते की अशा कोणत्या 2 किंवा 3 गोष्टी किंवा व्यक्तिमत्वाचे पैलू तुम्हाला वाटतात की जे आजच्या काळासाठी सुद्धा रिलेव्हंट आहेत, ते असे व्यक्तिमत्वाचे पैलू म्हणा, गुण अहिल्याबाईंमध्ये होते? तर बघा, आपण संत परंपरा सांगतो. ज्ञानेश्वरांचं पसायदान आहे. मुळामध्ये अनेक राजा झाल्या, राणे झाले, राजकीय क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज आले, इतिहासाच्या पानावर आपलं नाव कोरून गेले. अहिल्याबाईंच्या बाबतीत वेगळं काय आहे, आपल्या राज्यामध्ये अनेक राज्यांनी चांगली कामं केली. रामाने रामराज्यात केले, इतर अनेक राज्यांनी केली, पण ती कामं आपल्या राज्याच्या सीमेच्या आत केलेली आहे. अहिल्याबाईंचं वैशिष्ट्य काय की त्यांनी पूर्ण भारताला आपलं कार्यक्षेत्र मानलं. तर यामागची प्रेरणा काय असेल, जेव्हा मी शोध घेतला, बरेच दिवसांनी मला मग ज्ञानेश्वरीचा मी संत वाङ्मयाचा अभ्यासक आहे, तर एक दिवस पसायदान म्हणता म्हणता, वाचता वाचता, त्याचा अभ्यास करता करता एकदम ज्ञानेश्वर आणि अहिल्याबाई यांचा एक समन्वय डोळ्यासमोर आला. की संत ज्ञानेश्वर संत होते, योगी होते, त्यांच्याकडे धनसंपत्ती नव्हती, सत्ता नव्हती, आणि संतपणाला त्यांच्या अनुसरून त्यांनी विश्वात्मक देवाला जगाच्या कल्याणाची प्रार्थना केली. आता अहिल्याबाईंकडे संतपणाचे गुण होते, पण अहिल्याबाईंकडे अजून धनसंपत्ती होती, राजकीय सत्ता होती, आणि लोकांकरता काही करण्याची तळमळ होती. तर संत ज्ञानेश्वरांचं जे पसायदानातली जी प्रार्थना आहे किंवा लोककल्याण व्हावं ही जी भावना आहे, ही अहिल्याबाईंनी आपल्या कामांच्या द्वारे प्रत्यक्षामध्ये, कृतीमध्ये उतरवली असं आपल्याला दोघांमधलं एक हे दाखवता येईल. मी बघा की केदारनाथ आहे, जगन्नाथपुरी पूर्वेकडे आहे, दक्षिणेला रामेश्वर आहे, आणि भारताच्या
पश्चिमेला सोमनाथ आहे. हो हो. हे जर बिंदू आपण एकत्र जोडले ना तर भारताला जोडणारा एक चौकोन तयार होतो. आणि हीच कल्पना अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला चतुष्कोन, भारत को जोडणे वाला चतुष्कोन अशी कल्पना मांडली गेली. ती रस्त्याद्वारे तो भारत जोडायची कल्पना होती. ज्या अहिल्याबाईंनी त्या धार्मिक जे काही मंदिरांचे जीर्णोद्धार केले त्यामागे एक प्रकारे देश जोडण्याचा विचार होता. खरंय. जे त्यांचं कामाचं वैशिष्ट्य काय की आपल्या कामाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणं, त्यांना भावनिक कारण भारत विखरलेला होता, जवळजवळ 600 संस्थानं होती. आणि त्यांनी बनारस सारख्या ठिकाणी घाट बांधले किंवा त्या काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला किंवा इतर अनेकही ठिकाणी त्यांनी कामं केली, मंदिरं बांधली. तर बऱ्याच ठिकाणी त्यावेळेला मुस्लिम राज्यकर्ते होते. तर त्यांनी त्या राज्यामधल्या राज्यकर्त्यांकडून त्या बांधकामाच्या परवानग्या कशा मिळवल्या असतील याचा जेव्हा विचार केला त्यावेळेला असं दिसलं की त्यांचे अनेक वकील अँबॅसॅडर वेगळ्या राज्यांच्या दरबारामध्ये होते आणि अनेक राज्यांचे अँबॅसॅडर किंवा वकील त्यांच्या महेश्वरच्या दरबारामध्ये होते. आणि त्यातून जो संवाद, जो परस्परांचा आहे, पत्रव्यवहार आहे, तो पत्रव्यवहार वारंवार होत असे. आणि त्यातूनच मग सोमनाथचं असेल किंवा बनारसचा घाट असेल, त्या मंदिराचं जीर्णोद्धार असेल, ही कामं झाली. आणि सर्वात त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की इंदोरसारख्या एका छोट्या संस्थानात बसून त्याने हे सगळे कामं म्हणजे प्रत्यक्षात आणली. याचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे योग्य कामाला योग्य माणूस. हे जेव्हा होतं ना तेव्हा मग कुठल्याही कामामध्ये चुकीचं काही घडत नाही. त्यातला जो काही परिणाम येतो तो चांगला येतो. तुम्ही इतका अभ्यास होळकर घराण्याचा केलेला आहे. आधी होळकरांबद्दलचे ग्रंथ प्रकाशित झाले, आता अहिल्याबाईंबद्दलचे 2 ग्रंथ. अजून एखादा होळकरांच्या घराण्यातलं असं व्यक्तिमत्व आहे का ज्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायला आवडेल? अगदी शेवटचाच प्रश्न. नाही, ऑलरेडी 10 छोटे छोटे ग्रंथ भारतीय इतिहास प्रबोधिनी या इंदोरच्या संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित होत आहेत. त्यावरती काम सुरू आहे. त्यामध्ये अहिल्याबाई आणि शिवाजी महाराज, अहिल्याबाई आणि सावित्रीबाई फुले, नंतर अहिल्याबाई आणि स्त्री राज्यकर्त्या किंवा अहिल्याबाईंची ओळख. आता मी जे काही विवेचन केलं तर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यामध्ये अहिल्याबाईंविषयीचे जे काही गैरसमज आहे त्या संबंधीचं विवेचन केलेलं आहे. आणि माझी सगळ्या आपल्या रसिकांना, वाचकांना एक विनंती असेल, तुम्ही अनेक प्रकारचे वाचन करत असाल, परंतु शिवाजी महाराज आणि अहिल्याबाई हे ग्रंथ आपल्या आयुष्यामध्ये वाचले नाही तर आयुष्यात काहीतरी कमतरता आहे असं निश्चित म्हणायला हरकत नाही. फार महत्त्वाचं चरित्र आहे. आपण वाचावं, मुलांना वाचायला द्यावं आणि हा अभ्यास नक्की करावा अशी माझी मनापासून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, प्रार्थना आहे. नाही पोटे सर, तुम्ही खरं तर खूप मोठं काम केलेलं आहे आमच्यासारख्या वाचकांसाठी. आणि तुम्ही जे आता विनंती केली ती पण अत्यंत योग्य आहे की अशी व्यक्तिमत्व आपल्याला माहिती असायलाच हवी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलूही माहिती असायलाच हवे. त्यामुळेच तुमचं हे काम अधिक महत्त्वाचं ठरतं. तुम्ही जे आत्ता पुढच्या कामांविषयी सांगितलं त्या सगळ्यांसाठी शुभेच्छा आणि आज आम्हाला वेळ दिलात त्यासाठी आभार. नमस्कार, धन्यवाद. आजच्या लक्षवेधी पुस्तकांमध्ये पहिलं पुस्तक सध्या विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडताना दिसतंय. तुकाराम हे पुस्तक न्यू इरा पब्लिशिंग हाऊसने अगदी नुकतंच प्रकाशित केलंय. कर्तव्यनिष्ठ सनदी अधिकारी आणि सध्याचे FDAचे कमिशनर तुकाराम मुंढे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर हे पुस्तक आधारित आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत शफी पठाण. सध्या हे पुस्तक खूप गाजतंय. सृजन संवाद प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आणि प्रत्युष पणशीकर यांनी लिहिलेलं असलं कसलं झाड या बाल कादंबरीचं सुद्धा अगदी नुकतंच प्रकाशन झालंय. लहानग्यांना वाचनाची आवड लावण्यासाठी म्हणून अशी पुस्तकं संग्रही असलीच पाहिजेत. आजचं तिसरं पुस्तकही खूप महत्त्वाचं आहे. पुस्तकाचं नाव आहे आजच्या काळासाठी तुकोबा, जे लिहिलंय हरिभक्तपरायण देवदत्त परुळेकर यांनी. प्रभा प्रकाशन कणकवली यांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय. आणि आजचं शेवटचं पुस्तक आहे समीक्षेचं. मर्ढेकर आणि टीकाकार भ्रांत कोण या नावाचं डॉक्टर विवेक गोखले यांनी लिहिलेलं सुनिधी पब्लिशर्सचं हे प्रकाशन आहे.
वाचनाचे फायदे तर आपण जाणतोच, पण लिखाणानं भाषा प्रवाहित राहते. मराठी भाषेच्या बाबतीत ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि म्हणूनच वाचत राहूया, लिहित राहूया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.